छावा. पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. रावळाच्या गाभारा त्यांनी उजळून टाकला. पुरंदरच्या बाले किल्ल्यातील राणीवशाच्या दारुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता. दारुणी महालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेले स्त्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या इरझारा घेत होते. स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कोणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे, आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले. त्या होत्या जिजाऊ साहेब, शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातुश्री आऊसाहेब, भोसले कुळीचा पवित्र मंगल कुमकुम करंडा, जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेलं सर्वात गोमटं स्वप्न. उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये-जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच 10-12 हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी ज्योत्यावर बसलेले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता. रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही. त्यांच्या डोईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताब सावरीत होती. मर्दांची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते. दारुणी महालावरचा रोशन नाईक आला. जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला. दिवस चांगला 1.5 कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातुश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते. त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते. एकाकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले. उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सुईण गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशूच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकून तिने ते पाठीशी उफराटे फिरवले होते. तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिल लगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलवल्या. झडूद्या तोफांची नौबत. बाळकिसन आलं बाळकिसन. बाळबाळंतीन समद सुखरूप. बाळराज म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकी छलांगच घेतली. त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला.
मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सीधी बसती केली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरुजांवरच्या भांड्यासनी बत्ती देतो, भांड्यासनी बत्ती देतो औसाद. धाकलं धनी आलं हुदे जगदंबेचा उदो. प्राजक्ताचे फूल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सीता उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीतच ते मागल्या पावलांनी 4-5 कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंचाकड्यावरून उजव्या हाताची जमदोर पालथी मूठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, बाळराज, धाकलं धनी, व्यस, लई व्यस. आणि एवढी घोड्यावर मांड बुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकुपट्टा वर चढवीत स्वतःशी हसल्या. डोकीवरच्या टोपपदरी नेसूचा भगवा जरी काठ त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला. बाळकृष्ण, शिवबाचे बाळ, पहिले बाळराजे. गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं कैक वेळा घुमलं होतं, पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले कृतार्थतेने. मुलाच्या दर्शनाने पण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते. स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाक्काला विचारले, कोणासारखे ग दिसतात बाळराजे? जितनीत राजेसाहेबांनी. राजेसाहेब? जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोड्याच्या पाठीवरून घामेजत धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील अंबा जाणे. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती. आज शिवबाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याच्या पायगोवा राहत नाही हेच खरं. जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंड कडत्या निश्वासात भरले होते. कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिसवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच उठवीत होते. उंबरठ्यात उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्याचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे. त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. सत्का उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलवतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले
यांच्या थोरल्या राणी सरकार वज्र चुडेमंडीत सईबाई साहेब प्रसूत झाल्या, पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरच्या सगळ्या रावळातले देव आपोआप सोयरात पडत होते. पुरंदरच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खलित्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्ण पंत, हणमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील आसामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठी मुठींनी वाटत होते. कोणीतरी लगटीने गोमाजी बाबांच्या तोंडात साखरमूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजी बाबांच्या पांढऱ्या धोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा माळा म्हणाला, नाईक, लई लहानी मुठ आहे तुमची. त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गरजले, मोरे ये, परातच वक्तो तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महालात खलित्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतींशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक एक खबरगीर सामोरा आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्ण पंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगळूर, चौक, चौवाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर उभा होता. त्याच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरूर निघून येणे, पुत्ररत्न उपजले. जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महाला बाहेर पडला. धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेहळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एक मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जींच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढवली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनाची खूण चांगली पटताच टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिले. लय नामी खबर आहे नाईक. धन्यासनी बाळकिसन झालं. पुरंदरावरनं मासाबांची थैली घेऊन आलो नव. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्याचं बाळकिसन कवा? भले रे माझ्या भाद्दरा, म्हणत बहिर्जीने मांड मोडून जिनावरून खाली चालाख चटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरभेट घेतली. त्याचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणार ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीनं बहिर्जीनं आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळवला. विश्वासला राजांच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजर टप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदंबाच केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनी झटक्यात राजांना अदबमुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी
मेंढी कळपासारखा केव्हा जमाव धरला ते कोणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुमैत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरावर मांड बुलंद बैठक जमून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे 2 दलांचे आडवे शिवगंध, छातीकडे धारदार नाकाचा तरतरीत शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले दोन्ही डोळ्यात 2 सूर्य वागवणारे लांबट डोळे, उभट शंखासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोके दवडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावन माळ, असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापाखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चालाख कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक, सीता पाठमोरे वळाया कोण वजह, काही आफत? राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाक धरला. नाही धनी, हे विश्वास पुरंदरावयन मासावाची थैली घेऊन आला. लय खुशीची खबर हाय. थोरल्या राणी साहेबांनी बाळ किसन झालं, धाकलं धनी आलं. कलच्या बेस्तरवारी. असं? जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली. दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडाउतार झाले. शांत पावली विश्वासाजवळ जात त्यांनी काही न बोलता त्यांचा खांदा हळुवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील माणकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी हे हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगडांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलुकभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ती ऐकताना न राहून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली. आई भवानीचा उदो, हर 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 महादेव. सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचन उठले. राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली. निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले. ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी 10व्या घटिकेस थोरल्या सुनबाईस पुत्ररत्न प्राप्त झाले. जगदंबेच्या आशीर्वादे करून आम्ही थोरल्या आऊ झालो. त्या बोलांनी राजांचे मन धावून निघाले. धावणीचा शिनोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा फासबंद आवळला आणि सप 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 करीत टपटपीत पाणथेंबाची टिपरी घुमीत वळीवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली. हा हा म्हणता राजांच्या सह सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले. राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबड माती वळीवानं पार पिटाळून लावली. तिची जागा पावसाच्या मोतीथेंबांनी घेतली. वळीवधारात न्हावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे. पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला. या लाल महालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या. उमर कवळिकीचे असताना याच लाल महालाच्या उंबरठ्यावरचे माथा भरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्यावेळी एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही.
याचं राजांना हसू आलं होतं. आज त्यांना आपल्या त्या विचारांचं हसू येत होतं. रायगडावर सईबाईंच्या महालात ही लग्नातील आठवण चिरागदानांच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती. त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले. भोवतीचे छोटे खाणी पुणे न्याहाळले. केदारवेस, कुंभारवेस यांची तटबंदी धरलेले छोटे खाणी पुणे दुर्डीतल्या दह्याच्या लोटक्यासारखे दिसत होते. ते बघता बघता राजांना 15 सालांपूर्वींचा काळ आठवला. 15 वर्षांपूर्वी हे सगळं गावठाण तसनस झालं होतं. त्याचं सुरूरपण सुकून गेलं होतं. या बेचिराख मातीला आऊसाहेबांनी बोलतं केलं. मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुंटाळीला आम्ही हात घातला. इथंच आमच्या मनसुब्याला श्री गणेशाचा शुभशकून सांगायला आम्हास गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं. त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले. श्रींच्या गोमट्या राज्याची आणभाग आम्ही रायरेश्वरावर घेतली. हर मनसुब्यात यश देण्यास प्रत्यक्ष श्रीत समर्थ झाले. आजवर आऊसाहेबांच्या 2 चंद्रशांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली. आता बाळराजांच्या रूपानं 2 हात आमच्या पाठीशी आले. सारी श्रींची कृपा. प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले. चौरंगावर तबकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली. जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले. दोन्ही हातांनी अलगद उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर घेतला आणि राजे महालाच्या सदरेवर आले. माणकोजींनी मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली. तांबड्या कुमेत घोड्याला तबेल्यात ठाणबंद करून माणकोजींनी राजांची लाडकी काळ्या भोर रंगाची कृष्णा घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती. तिच्या काळ्या भोर पाठीला हात लावून राजांनी तो मस्तकाला भिडवला. रिकीबीत पाय भरून झेपावत पक्की मांड घेतली. तेव्हा राजांच्या ओठातून शब्द निसटले. सरनौबत विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू. जी माणकोजींनी पगडी डोलवली. माणकोजी, मुरारबाजी, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेश दर्शनासाठी धीम्या चालीने निघाले. गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाशांनी घोड्यांना टाचा भरल्या. सारे पुरंदरच्या वाटेला लागले. नकळतच सगळ्या घोडे तुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली होती. राजे आपल्या बाळराजांचं आणि त्यांचे साथीदार आपल्या धाकल्या धन्याचं चित्र कल्पनेनेच स्वतःशी रेखाटित होते. पुरंदर नजरेत आला. राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले. त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले. झुपकेदार राजगोंड्यांची वादी त्यांनी मुठीत पकडली. जय भवानी असे पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले. बालेकिल्ल्याच्या सर दरवाजातून पालखी जाताना दरवाजावरची नौबत दुमदुमली. ती थेट राणीवशाच्या महालात पोचली होती. भोयांनी पालखी ठाण केली. राजे बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढून आले. एकवार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरलेल्या पुरंदरावर टेहळती नजर फिरवली आणि झपाझप कदम उचलीत झडणारे मुजरे आपलेसे करीत ते थेट दरुणी महालाकडे चालले. दरुणी महालाच्या दालनाच्या दरवाजात उभ्या असलेल्या पहारेकऱ्याच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली. उंबरठ्याजवळ पायातील बाकदार मोजड्या उतरल्या आणि समयात येणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले. समोरच सईबाईच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या
हसमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली. उजवा हात 3 वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला. जिजाऊ हसतच 5 पावलं पुढे आल्या. त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला. जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली. आम्हाला वाटलं बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलुकगिरीत राहतं की नाही कोण जाणे, म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठवले. शांतपणे त्या सईबाईंच्या मंचकाजवळ गेल्या. सुनबाई म्हणून त्यांनी एक हळूवार साद घातली. सईबाईंनी जडावलेले डोळे उघडले. जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावरून उठून बसण्याची कसोशी करू लागल्या. राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात लपेटलेल्या चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या, तुमची स्वारी गडावर आली, जागत्या राहा. मोहरांच्या थैलीचा सत्का बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तपकात ठेवली. हातातील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळत राजांची घारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणभर भिडले. क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले. हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले. गनिमावर एलगारी चाल करताना आग वर्षवणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वात्सल्याची मूक बरसात करू लागले. बाळराजांच्या बिटबिट्या सतेज डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या. 3 पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक संवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता. नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली. तिथे उंबरठ्याबाहेर उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदब मुजरे केले. त्या मंडळीत माणकोजी, सुभानजी, संभाजी कावजी, येसाजी, तान्हाजी, नूरखान बेग सारे मीठ जागते इमान होते. त्या सर्वांना आपले धाकले धनी एकदा नजर पडावेत असे वाटत होते. त्या मोहऱ्यानेच ते सारे उंबरठ्याबाहेर दाटले होते. त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या, पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे? मतलब मासाहेब आमच्या ध्यानी नाही आलं. राजांची पुत्रमुख दर्शनाची समाधी भंगली. नाही म्हणजे हमेश तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच खोळंबली. त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय. जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले. आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे त्याची अडचण राजांनी हेरली. खान, तुम्ही का थांबलात? बेशक आत या. राजांनीच त्यांची कोंडी फोडली. नूरखानही आत आला. जिजाबाईंनी बाळराजांना माणकोजींच्या हाती दिले. भुवया चढवीत डोकीवरची पगडी डोलवून त्यांनी बाळराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजींच्या थोराड हातात दिले. हा करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले. तशा जिजाबाई म्हणाल्या, सांभाळून घे रे बाबा. उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू अजून बाळराजांची मान नाही धरली. सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास हसले. छा, एवढं ग्वाड वज कळत नाही व्हाय मासा, म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांच्या
बाळराजांना तान्हाजीच्या बळजोर हाती दिले. बाळराजांना हाती घेताना तान्हाजीच्या भरगच्च मिशा ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला, हा तेवढं बोलू न ग. मासाब म्हणत्यात ते खरं हाय. बरं का मासाब, जुन्नरच्या चालीत ह्यो नेहमीच होतो. पागतली घोडी बाहेर काढा. पागावरलं धारकरी आम्ही कापून काढलं. म्या तेगीनं घोड्याचं बंद कापलं. आम्ही सारी घोडी बाहेर काढायला लागलो तर गलिमाचं या हत्यारबंद भीर मारो मारो वरडतच थेट चाल करून आलं. ह्यो म्हणला, तान्हाजीराव, निस्ता पट्टा घुमवत माझ्या बराबर या, गमजा दावतो. आणि चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पठ्ठ्या पागतलंच एक घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हर हर महादेव वरडत थै थै नाचत धावलं की. याचं भूतावानी ध्यान बघून ते विचारत तोबा तोबा करीत पळालं. असा ह्यो संभाजी हाय. तान्हाजीच्या रांगड्या विनोदाने राजांसह सगळे दिलखुलास हसले, खुशदिल होऊन हसले. नूरखान बेगने बाळराजांना पाहून काढलेले कैसा सुरूर बच्चा है हे उद्गार त्या हास्यात कोणालाच ऐकू गेले नाही. बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हातातील बाळराजांना सईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकावरच्या कोपऱ्यात टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकलत नव्हते. इतक्यात इंगांवर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाजात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली. धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना. गोंधळून ती माघारा परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला. आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईंच्या मंचकाखाली हातातली धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली. आल्या पावलीच ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली. तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा धुराचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबरच त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांत सुंदर हसले. डोळेच उदंड बोलून गेले. तब्येतीला आराम? राजांनी विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने बाळराजांनी खुसफुसायला सुरुवात केली. येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनात धीर पुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदारपणे डोलणाऱ्या मोती लगावर स्थिरावली. त्या मोती लगाबरोबर त्यांचे मनपाखरू डुलत होते. त्यांना सांगत होते, 3 मुलींच्या पाठीवर हे बाळराजे झाले. त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते. एरवी मुलुकभर धावणी करताना पाठीवर धूळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धुरलोट घेऊन चालली आहे. कुंकुबळ असावं तर असं. सईबाईंच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले. खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्या एवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाप केला. नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली. न बसता उभे राहून राजे अदबीने बोलत होते. कोणत्या? आम्ही थोरले आऊ झालो या तुमच्या बोलांची. म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की. आम्ही ते केव्हाच योजून आहोत. पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे? पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला.
त्या सवालाने त्यांच्या समोर उभे ठाकलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे, कसा जाब द्यावा. अं मतलब मासाहेब, आमची काही गल्लत? राजे घोटाळले, अडखळले. तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दरुणी महालात आला, कसं? जिजाऊंनी हसून विचारलं. राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लवल्या. दुसऱ्याच क्षणी मुजऱ्या घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंदकळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते, एवढ्या दौडी घेतात. आता बाळराजांचे आबा झाले तरी राजांचं पोरपण काही गेलं नाही. ते कधीच जाऊ नये. फर्जंद असावेत तर असे. जिजाबाई त्या विचारांनी स्वतःशीच हसल्या. त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात गंगाळातील पाणी गडव्याने पायांवर घेत होते. त्यांच्या टोपाला लागलेली मोतीलग मात्र स्थिर होती.